नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्य, प्रकरण 4, ई कॉमर्स व ग्राहक संरक्षण याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये मी तर म्हणेल ई बँकिंग माझा हा आवडता विषय या ठिकाणी आहे. हा याच कारणाने की बँकिंगने घरबसल्या ज्या विभिन्न प्रकारच्या सुविधा दिल्या त्यामुळे. मागील लेक्चरमध्ये आपण ई बँकिंग आणि ई बँकिंगचे किंवा ई कॉमर्सचे उपयोग याचा अभ्यास केला. आता या लेक्चरमध्ये ई बँकिंग व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर किंवा ई बँकिंगची उत्क्रांती कशा प्रकारे झाली याचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. का ई बँकिंग जे आहे किंवा इंटरनेट बँकिंग जे आहे, या इंटरनेट बँकिंगचा व्यवसायामध्ये जो काही वापर झाला त्याची उत्क्रांती आहे ही कशी झाली. बँक व्यवसाय आणि तंत्रज्ञान प्राथमिक स्तरावर पंचिंग मशीनच्या स्वरूपात आले. यामध्ये अकाउंट यंत्रे, लेजर प्रविष्ट यंत्रे ही त्याची उदाहरणे होती. हे केवळ बँकेच्या लेखाजोखा अंतर्गत व मर्यादित स्वरूपात ठेवण्या इतपत होतं. 1970 आणि 1980च्या दशकात ऑनलाईन बँकिंगचा वापर बँक व्यवहारात करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुविधापूर्ण बँक प्रवाहात परावलीचा शब्द बनला. त्यामुळे बँक ग्राहकांना घरपोच सेवा देऊ लागली. 1940च्या दशकात गणिती व्यवस्थापन पद्धतीचा बँक व्यवसायात जोरदार प्रवेश झाला. बँक उद्योजकांनी त्याचं स्वागत केलं. अशा तंत्रज्ञान प्रणालीमुळे ग्राहक सेवा अतिशय सुरळीत पार पाडत असून बँक व्यवसाय आपल्या इतर आवश्यक व्यवहार विना त्रासाने करू लागलेले आहेत. म्हणजे साधारणपणे जे काही सुरुवातीचा जो काल होता या कालावधीमध्ये पंचिंग मशीन जे स्वरूप आहे, पंचिंग मशीन सुरुवातीला बँकांमध्ये आले. यामध्ये अकाउंटिंग यंत्र, लेजर प्रविष्ट यंत्र याला आपण पंचिंग मशीन असं आपण म्हणतो. हे केवळ बँकेच्या लेखाजोखा अंतर्गत मर्यादित स्वरूपात याचा वापर केला गेला. 1970 आणि 1980च्या दशकामध्ये ऑनलाईन बँकिंगचा वापर बँक व्यवहारास करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे सुविधापूर्ण बँक व्यवहार हा परावलीचा शब्द बनला. त्यामुळे बँक ग्राहकांना घरपोच सेवा देऊ लागली. 1940च्या दशकात संगणकीय व्यवस्थापन संबंधित पद्धतीचा बँक व्यवसायात जोरदार प्रवेश झाला. बँक उद्योजकांनी त्याचं स्वागत देखील केलं. अशा तंत्रज्ञान प्रणालीमुळे ग्राहक सेवा अतिशय सुरळीत पार पडत असून बँक व्यवसाय आपले इतर आवश्यक व्यवहार विना त्रासाने करू लागले. या तंत्रज्ञानामुळे बिनचूकता व गतिशीलता एवढी आहे की जेवढे ग्राहक पूर्वी बँकेच्या पूर्ण वेळेस व्यवहार करू शकत होते तेवढे ग्राहक बँक पहिल्या 15 मिनिटात पूर्ण करते. म्हणजे ई बँकिंगची जी उत्क्रांती जी आहे 1970, 1980 किंवा 1940 पासून संगणकाचा वापर केला गेला. पण आज आपण बघतो की बँक व्यवहार जे व्यवहार करण्यासाठी पूर्ण दिवस लागायचा तेच व्यवहार बँका आता 15 मिनिटांमध्ये करताना दिसून येतात. तीव्र व्यावसायिक स्पर्धेमुळे बँकांना काहीतरी विलक्षण शक्ती असलेलं साधन गरजेचं होतं. त्यामुळे त्यांनी सुधारणा करून किमतीच्या मानाने अतिशय लाभदायी सेवा देण्याचं तंत्र आत्मसात केलं. कमीत वेळेत जास्तीत जास्त सेवा ई बँकिंगमुळे
बँक व्यवसायाला साध्य होऊ शकलेले आहेत. भविष्यात संगणकाचं ज्ञान असणारे सर्व ग्राहक असतील, त्यामुळे बँक सर्वांगीण सेवा उपलब्ध करू शकेल व ग्राहक त्यांचा जास्तीत जास्त वापर करतील. आता वित्त व्यवस्था आणि आर्थिक पद्धती यात सुद्धा मोठे बदल होऊ लागले आहे. नवनवीन उत्पादने, उपकरणे इतक्या प्रकारात वापरण्यात आली आहे की मानवी जीवनाची आर्थिक उत्क्रांती झाली आहे की जर बँक जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करत नसतील तर त्या अस्तित्वात राहणार नाही. म्हणजे थोडक्यामध्ये ई बँकिंग जे आहे, या ई बँकिंग क्षेत्रामध्ये कोर बँकिंगच्या माध्यमातून एक मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे. कोर बँकिंगच्या माध्यमातून जगातील सर्व बँका एकमेकांबरोबर जोडणे शक्य आहे किंवा बऱ्याचशा बँका कोर बँकिंगमुळे एकमेकांना संलग्न केले गेलेले आहेत. याचा फायदा म्हणूनच आपण जेव्हा ATM कार्डचा वापर करून ATM मशीनमधून जेव्हा पैसे काढतो, हे कोर बँकिंगचं सर्वात मोठं यश या ठिकाणी म्हणता येईल. हे आपले पैसे असतात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, आपण पैसे काढतो बँक ऑफ इंडियाच्या ATM मशीनमधून. मग या कोर बँकिंगच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे, या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये प्रत्येक बँकेचं अकाउंट असतं आणि तिथून हे पैसे एकमेकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतात. तरी देखील कॅशचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण ग्राहकांना ATM मशीनमध्ये कॅश उपलब्ध करून देणं ही सुद्धा बँकांनी ग्राहकांना दिलेली एक ई सेवा या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे ई बँकिंगची उत्क्रांती हे एक जगाच्या प्रगतीतील एक मोठं यश आहे असं म्हणता येईल. किंवा ई बँकिंगमुळे अतिशय जी सुरक्षितता जी आहे ही देखील ग्राहकांना प्राप्त झालेली दिसून येते. यानंतर पुढील भाग आहे इंटरनेट बँकिंगची वैशिष्ट्य. ई बँकिंगद्वारा व्यवहारात्मक व बिगर व्यवहारात्मक अशा 2 प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. त्या आधारे ई बँकिंगची वैशिष्ट्य आपण बघणार आहोत. व्यवहारांची उपलब्धता. ई बँकिंगमुळे बँकिंग व्यवहाराची उपलब्धता घरबसल्या शक्य होते, कारण आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या खात्यावरील रक्कम जाणून घेऊ शकतो. त्यामुळे आपण खात्यावर कोणते व्यवहार केले आहेत याची माहिती प्राप्त होऊ शकते. त्यासाठी बँकेत जाऊन वाट बघण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ई बँकिंगमुळे जे काही विभिन्न प्रकारचे व्यवहार आहेत याची माहिती मिळते अगदी घर बसल्या. विभिन्न प्रकारच्या बँकांनी मिस कॉल नावाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या रजिस्टर नंबरवरून बँकेला मिस कॉल दिला का तुमच्या अकाउंटवर किती रक्कम शिल्लक आहे याचा लगेच मेसेज आपल्याला येतो. तसेच आपल्याला आपण जे काही विभिन्न प्रकारचे व्यवहार खात्यावर जर केले असतील तर ATM मध्ये जाऊन तुम्ही मिनी स्टेटमेंट काढू शकतात. या मिनी स्टेटमेंटमध्ये तुमचे जे शेवटचे 5 व्यवहार आहेत किंवा अलीकडील जे 5 व्यवहार आहे त्याची देखील माहिती या ठिकाणी येते. म्हणजे बँकेत जाऊन गर्दीमध्ये उभे राहून पासबुक भरणं किंवा पासबुक मशीन जर बंद असेल तर तेथील कॅशियरला आपल्या व्यवहारांची माहिती विचारणं यासारख्या बाबींची आता ग्राहकांना आवश्यकता राहिलेली नाही. किंवा ई बँकिंगच्या माध्यमातून जे SMS आपल्याला प्राप्त होतात यामध्ये आपण पैसे काढणे आणि टाकणे या प्रत्येक व्यवहाराचा मेसेज आपल्याला आल्यामुळे आपल्याला घरामध्ये बसून रिकाम्या वेळेमध्ये आपण किती व्यवहार केले आणि किती पैसे शिल्लक होते, किती पैसे आपण
बँक अकाउंटला जमा केले आणि किती पैसे आपण इतरांना दिले याचं सुद्धा SMS द्वारे सहज आपण पृथक्करण करू शकतो किंवा त्याचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे पैशाचं हस्तांतरण. बँकिंगच्या माध्यमातून जे पैसा किंवा रक्कम जे आहे याचं हस्तांतर अतिशय वेगाने घडून आणणं शक्य आहे. आपण घरबसल्या आपल्या खात्यावरील पैसे इतर बँकेत किंवा इतर खात्यात हस्तांतरित करू शकतो. हे एक बँकिंगचं वैशिष्ट्य आहे. बँकिंगच्या माध्यमातून आपल्याला जर कोणाला पैसे जर द्यायचे असेल तर यासाठी प्रत्येक बँकेचं स्वतःचं ॲप आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या माध्यमातून आपण आपल्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. किंवा फोनपे, गुगल पे, पेटीएम, मायपे याचा देखील वापर पैसे हस्तांतरण करण्यासाठी वापरता येतो. किंवा ज्या ग्राहकांना हे शक्य नाही असे ग्राहक बँकेमध्ये जाऊन नेफ्टचा वापर करून अशा प्रकारचे मनी हस्तांतरण देखील या ठिकाणी करू शकतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे बिलाचा भरणा. बँकिंगद्वारे आपण विविध प्रकारच्या बिलांचा भरणा देखील आपल्या अकाउंटमधून करू शकतो. बँकिंगच्या माध्यमातून आपणास बिल भरण्याची सुविधा प्राप्त होते. इंटरनेटच्या माध्यमातून बिलाचे पैसे आपल्या बँक खात्यातून जमा करून घेतले जातात. जसं की आपल्याला लाईट बिल भरायचं असेल किंवा विम्याचे हप्ते भरायचे असतील, टीव्हीचा रिचार्ज करायचा असेल, मोबाईल फोनसाठी रिचार्ज करायचं असेल, असं कुठलंही बिल या बिलाचा वापर या ठिकाणी आपण करून बिलाचा जो भरणा जो आहे हा सहजपणे घर बसल्या बँकिंगच्या माध्यमातून करणं शक्य झालेलं आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे जलद व्यवहार. व्यवहारामधील जलदपणा हे बँकिंगचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. कारण सर्वसामान्य बँक प्रणालीमध्ये आपण पैशाचे व्यवहार करताना खूप वेळ रांगेत उभे राहून व्यवहार करतो. बँकेत प्रत्यक्ष जावंही लागतं. मात्र सुविधांमुळे किंवा बँकिंगमुळे ही जी कार्य आहे आपण कुठेही बसून करू शकतो. म्हणजे जे काही विभिन्न प्रकारचे जे काही जलद व्यवहार आहेत या इंटरनेटच्या माध्यमातून सहजपणे करणं शक्य झालेलं आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ग्राहक सेवा. बँकिंगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या ग्राहक सेवा उपलब्ध होतात. आपण ईमेल सुविधांच्या माध्यमातून बँकांकडे वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती मागू शकतो. यामध्ये खात्यात व्यवहार केल्याचा तपशील, ATM सुविधा, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डबद्दलची माहिती अशा वेगवेगळ्या आधुनिक बँक सुविधा आपणास बँकिंगच्या मार्फत मिळालेल्या दिसून येतात. म्हणजे जर आपल्याला ATM संदर्भामध्ये किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या संदर्भातील माहिती पाहिजे असेल किंवा बँका देखील आपण केलेले अनेक प्रकारचे व्यवहार, विशेषतः क्रेडिट कार्डचा केलेला वापर या संदर्भातील जी माहिती जी आहे ही ईमेलद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते. किंवा त्याच्या पुढे असं म्हणता येईल का काही सूचना सर्व सामान्य किंवा सर्वच ग्राहकांना बँकांना एकाच वेळेस द्यायचे असतील तर इंटरनेटच्या माध्यमातून या सेवा उपलब्ध करून देण्याचं काम बँका करताना दिसून येतात. नंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे बहुआयामी स्वरूप. बँकिंग प्रणाली ही
बहुआयामी स्वरूपाची आहे. कारण यामध्ये टेली बँकिंग, मोबाईल बँकिंग, स्वीट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM यासारख्या विविध माध्यमातून आपणास ई बँकिंग सुविधा उपलब्ध होते. म्हणजेच आधुनिक काळात विविध स्वरूपात ई बँकिंगचा विस्तार जो आहे हा घडून आला आहे. म्हणजे ई बँकिंगच्या माध्यमातून जे काही बहुआयामी व्यवहार यामध्ये केले जातात. टेली बँकिंगच्या माध्यमातून टेलिफोनचा वापर पूर्वी एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी बँका करायच्या अर्थात ते, पण त्याचा वापर आता अतिशय कमी प्रमाणामध्ये यामध्ये केला जातो. मोबाईल बँकिंग, आपण जो मोबाईल वापरतो किंवा नेटच्या माध्यमातून किंवा स्विफ्टच्या माध्यमातून जे आपण पैसे ट्रान्सफर करतो किंवा क्रेडिट कार्डचा वापर, डेबिट कार्डचा वापर, ATM कार्डचा वापर यासारख्या विभिन्न प्रकारच्या सुविधा या बँकांच्या मार्फत ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. ई बँकिंगचे वैशिष्ट्य या ठिकाणी आपण बघितलेले आहेत. म्हणजे ई बँकिंगच्या माध्यमातून जो ग्राहक वर्ग जो आहे या ग्राहक वर्गाला सुकर बनवण्याचं अतिशय महत्त्वाचं काम यामध्ये ई बँकिंगच्या माध्यमातून पार पाडलेलं दिसून येतं. यानंतर पुढील लेक्चरला धन्यवाद.